राज्यात 29 महानगरपालिकांचा निकाल हाती आलाय. यामध्ये भाजपनं एक हाती वर्चस्व निर्माण केल्याचं दिसत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपने आपला झेंडा महापालिकेवर रोवला आहे. परंतु आता पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये सगळ्यांचे लक्ष लागले. ते म्हणजे राघवेंद्र उर्फ बापू मानकर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालाय. 26,000 पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ते महाराष्ट्रात पहिले उमेदवार ठरलेले आहेत. आता आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. नेमकं यामागचं गमक काय, त्यांचं नेमकं विजन काय, या संदर्भात त्यांना विचारणार आहोत. बापू, तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. बापू, तुमच्यावर मतदारांनी एवढा मोठा विश्वास टाकलाय, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, खरं तर मी सर्वच्या सर्व प्रभाग 25 मधले 76,000 जे मतदार आहेत, सर्व ज्येष्ठ, सर्व महिला भगिनी, सर्व युवा मतदार, सर्वांचे मी खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो की एवढ्या चांगल्या मताधिक्यांनी त्यांनी मला निवडून दिले. आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रभाग 25 मधली जी आमची टीम आहे, सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, गेले 30-30, 40-40 वर्षापासून ज्यांनी काम केलंय. भारतीय जनता पक्ष घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे अशी सर्व टीम जी आहे, म्हणजे आमचे मतदारसंघाच्या अध्यक्षांपासून हजारीबाग प्रमुख, बूथ प्रमुख, असे सर्व या संघटनेच्या ताकदीवर खरं तर हा विजय मोठ्या पद्धतीने झालेला आहे. त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो सर्वांचे. बापू, नेमकं तुम्हाला एवढं मताधिक्य मिळण्यामागचं गमक काय? असं काय काम केलं की तुम्हाला महाराष्ट्रातलं 1 नंबरचं मताधिक्य मिळाले? नाही, काम तर खरं अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. भारतीय जनता पक्षाला मानणारा, विचारांना मानणारा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदार पण आहे. आणि काम तर म्हणजे संघटनेचं काम खूप मोठं ह्या प्रभागामध्ये आहे, ह्या मतदारसंघामध्येच आहे. त्यामुळे खरं तर संघटनेचाच हा विजय आहे. पण हे करत असताना सर्व माझा जो 24 तास संपर्क कार्यालयाचं जे विजन होतं, जे मी 10 वर्षापूर्वी चालू केलं होतं की ह्या कार्यालयाच्या माध्यमातून काम करायचं आपल्याला, तर साधारण 6,000 नागरिकांपर्यंत त्यांची कामं करण्याचा मी प्रयत्न केला. त्यांची जे काय समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि 1 to 1 मी माझ्याकडे, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर एक 5,500-6,000 नागरिकांचा प्रभाग 25 मधला डेटा आहे माझ्याकडे पूर्ण. तर तो पण एक ह्याच्यातलाच एक भाग आहे. परत सर्व माझा मित्रपरिवार, म्हणजे माझा जन्म पण इथलाच आहे. तर 25 वर्षापासून माझा मोठ्या प्रमाणात ह्या सर्व भागामध्ये मित्रपरिवार आहे. म्हणजे मी पण लहानाचा मोठा इथंच झालेला आहे. आणि संपर्क पण खूप मोठ्या प्रमाणात मी ठेवला की संपर्क तर आपल्याला लागतोच. त्याशिवाय आपण म्हणजे काम पण करू शकत नाही. आपल्याला कळत पण नाही की कशा पद्धतीने काय लोकांच्या समस्या जाणून घ्यायला लागतात. आणि सर्व गणेश मंडळ पण, माझ्या सर्वच्या सर्व गणेश मंडळ या भागातली पाठीशी उभी होती. असं हे सर्व एक कॉम्बिनेशन आहे. पण सर्वात महत्वाचा ह्याच्यातला भाग जो आहे ती संघटनाच आहे. संघटनेमुळेच हा सर्व विजय या ठिकाणी झालेला आहे. तुमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांचा एक रोड मॅप ठरवला होता. त्यानुसार त्यांनी काम चालू केलं होतं. आता तुम्ही निवडून आला आहात, तुमची पक्ष आता महापौर होईल, तुमचा पक्ष सत्तेत आलाय. तुमचा 100 दिवसांचा रोड मॅप तुमच्या प्रभागासाठी नेमका कसा असेल? नाही, काही प्रमाणात तो जो रोड मॅप माझा, म्हणजे पुढे कशा पद्धतीने विजन असेल, कशा पद्धतीने काम करायचंय, हे थोडंसं म्हणजे माझा त्याच्यावर पण अभ्यास चालू आहे. आणि काही प्रमाणात मी ठरवलं की कशा पद्धतीने पुढे जायचं, प्रायोरिटीवर काय असेल. प्रायोरिटीवर ज्येष्ठ नागरिकांचं काम मध्ये मला प्रायोरिटीवर हातात घ्यायचंय. आणि बाकी ट्रॅफिकच्या समस्या असतील, कचरा स्वच्छतेची समस्या, तर त्याच्यावर मी आधीपासूनच काम चालू केलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापासून माझी सर्व 15 जणांची टीम या ठिकाणी, स्वतंत्र टीम काम करते. आतापर्यंत साधारण 100 ते 110 टन कचरा स्वच्छ करण्यात आलेला आहे प्रभागातून, फक्त 25 प्रभागाच्या स्वच्छता आधीपासूनच करण्याला तुम्ही सुरुवात केली? हो. जे आपण जे म्हणतो की रोड मॅप आहे, तो हा मी म्हणजे निवडणुकीच्या आधीपासूनच त्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे. तर म्हणजे त्या पद्धतीने काम चालू आहे, ते नियोजन त्याचं चालू आहे. पण फक्त एवढंच आपल्याला सांगेल की जसं जास्तीत जास्त मताने मला या ठिकाणी प्रभाग 25 मध्ये महाराष्ट्रातून निवडून दिलेला आहे. मतदारांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, तर त्याच पद्धतीने म्हणजे तेवढी माझी जबाबदारी पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की काम पण मला तशा पद्धतीने करायला लागेल. एवढा मोठा विश्वास जनतेने या ठिकाणी माझ्यावर टाकलाय. तर जसं महाराष्ट्रामध्ये 1 नंबरने मला ह्या प्रभागाने निवडून दिलं, तर हा प्रभाग पण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा राहील कामाच्या बाबतीत.
एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो. बापू, निवडणूक ही तुमची पहिलीच होती. निवडणुकीत नेमका अनुभव कसा होता? तुमची पहिली निवडणूक होती, बराच धकाधकीचा काळ राहिला असेल. नाही, निवडणुकीचा अनुभव तसा मला आधीपासून आहे. पण फक्त स्वतः निवडणूक लढवायचा अनुभव जो आहे तो थोडा कमी होता मला. पण बाकी मग लोकसभा असेल, विधानसभा असतील, अनेक लोकसभेमध्ये मी काम केलेलं आहे. विधानसभेच्या ह्याच्यात कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलंच आहे. संघटनेचं काम पण मी पूर्ण वेळ करतो. 24 तास संघटनेचं काम अनेक वर्षापासून करतो. युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम केलंय. भारतीय जनता पक्षाचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझ्याकडे जबाबदारी, दुसऱ्यांदा जबाबदारी. त्यामुळं तसा मला अनुभव आहे. फक्त स्वतः उभा राहायचा अनुभव थोडासा हे होता. पण चांगला म्हणजे टीमने जी साथ दिली आणि सर्व कार्यकर्ते टीम आमची खूप संघटना खूप मजबूत आहे. तर संघटनेच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीने काम झालं आणि तो विजय चांगल्या पद्धतीने पूर्ण प्रभागच मला वाटतं की अजून आम्ही एवढं बघितलं नाही. पण प्रभागच पुणे शहरामध्ये खूप जास्त मताने निवडून आलेला आहे. बापू, तुमचे नेमके राजकीय गुरु कोण आणि त्यांच्याकडे बघून हे तुम्ही काम करत आला आहात? नाही, खरं तर जेव्हा मी भारतीय जनता पक्षामध्ये काम चालू केलं तर स्वर्गीय आदरणीय नेते गिरीश भाऊ बापट यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू केलं आणि त्यांनी तेव्हाच मला सांगितलं होतं की तू काम करत राहा, तुला योग्य वेळी संधी मिळेल. फक्त आता ती योग्य वेळ आता आलेली दिसतीये आणि मला संधी मिळाली आणि त्याच्यातून मला ही निवडणूक लढवण्याची पण संधी मिळाली आणि काम करत राहिलो त्याच्यामुळे मिळाली. म्हणजे 9-10 वर्षापासून म्हणजे बापट साहेबांचं एक कायम वाक्य होतं, कामाचं नियोजन करा आणि नियोजनाप्रमाणे काम करा. आणि तेच मी ह्याच्यात उतरवलं माझ्या कामामध्ये आणि ते करत करत राहिलो आणि आता मला 2025ला ही संधी मिळाली. बापू, आणखीन एक म्हणजे आता तुम्हाला वाटतं भाजपचा नेमका महापौर कोण होईल? कोण फ्रेश नवीन चेहरा असेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, भाजपचा महापौर म्हणजे कसं आहे, पूर्ण आमचं नेतृत्व देवेंद्रजी असतील, शहराचे सर्व नेते असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा, शहराचे अध्यक्ष, सर्व आमदार, हे सगळं प्रदेश अध्यक्ष असतील, हा सगळा निर्णय तिकडे होतो. नेतृत्वच हा निर्णय घेतो. पण जे काय असेल, जे कोणाला पण संधी देतील महापौर म्हणून, त्यांच्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सर्वच्या सर्व नगरसेवक आम्ही खूप चांगलं काम करू. बापू, आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Yes, thank you. तर हे होते राघवेंद्र बापू मानकर आणि त्यांनी प्रभागात महाराष्ट्रात 1 नंबरची मते मिळवली, तसंच प्रभाग महाराष्ट्रात 1 नंबरचा करणार असल्याची ग्वाही दिलेली आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर.